उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबई गारठली आहे। 2 दिवसांपासून मुंबईकर थंडीने गारठलेत। सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा हा 16.2 अंशांवर होता। तापमानाने 10 वर्षातील विक्रम मोडीत काढलाय। यंदाची ही सर्वात कमी तापमानाची नोंद आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात किमान तापमानात 1 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण नोंदवण्यात आली। पुढील 1 ते 2 दिवस तापमानातील घटता आलेख कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा हा 16.2 अंशांवर होता। तापमानाने 10 वर्षातील विक्रम मोडीत काढलाय। नीलम, नक्की यंदा थंडीची चाहूल लागणार असल्याचं आधीच वर्तवण्यात आलं होतं। त्यानुसार मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांमधील जो तापमानाचा पारा आहे तो कुठेतरी खाली आला होता आणि आज सकाळी सुद्धा आपण बघतोय मुंबईच्या वातावरणामध्ये काही प्रमाणात प्रदूषणाचे धुरके तर काही प्रमाणामध्ये धुक्यांची चादर जे आहे ते पाहायला मिळते। सकाळच्या वातावरणामध्ये मुंबईकर थंडावलेले आहेत। खरं तर काल सुद्धा मोठ्या प्रमाणात गारठा होता आणि सांताक्रूज येथे सर्वाधिक निच्चांकी तापमान हे नोंदवलं होतं। यानंतर कुलाबा असेल, मुंबई दक्षिण भाग असेल, या ठिकाणी निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती। मात्र आज आपण बघतोय या ठिकाणी मुंबईमध्ये पुन्हा आणखी 2 ते 3 दिवस हा थंडीची चाहूल राहणार आहे। थंडी ही कायम राहणार आहे। त्यामुळे दिवसभर कुठेतरी थंडावा राहतोय अशा प्रकारचं वातावरण सध्या मुंबईमध्ये असल्यामुळे मुंबईकर सुखावलेले आहेत। मात्र राज्यामध्ये इतर भाग असेल, पुण्यामध्ये सुद्धा निच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे। एकीकडे मराठवाडा, विदर्भात सुद्धा थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा 1 अंकी तापमानाची नोंद झालेली आहे। त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस अशाच प्रकारचा सुखद धक्का जो आहे तो मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।